तर मी जात आहे सालबर्डीला आणि तुम्हाला पण सालबर्डीचा प्रवास माझा बघायचा आहे का? तर आताच फॉलो करा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आपण बसलेलो आहोत लालपरीमध्ये आणि हा प्रवास आपण लालपरीने करणार आहोत. बसमध्ये खूप जास्त गर्दी होती. तर हे आहे आपलं शंभोरा धरण. तर आपण पोहोचलेलो आहोत सालबर्डी येथे आणि गडाच्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत. खूप जास्त प्रमाणात इथे गर्दी आहे. तर समोर बघूया आपण की हा प्रवास आपला कसा होता. आणि हा रस्ता जाते आपला गडाच्या पहिल्या पायरीवर. ही आपल्या गडाची पहिली पायरी. तर इथे सर्वप्रथम नारळ वगैरे फोडावं लागतं. ते सगळं फोडून घेतलं आणि आपण चाललोय गडाच्या रस्त्याने वरती पहिल्या पायरी. तुम्हाला माहिती आहे का, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सीमेवर वसलेले एक असं ठिकाण ते म्हणजे सालबर्डी. इथे हजारो वर्षांचा इतिहास लपलेला आहे. अर्ध सालबर्डी हे मध्य प्रदेश व अर्ध सालबर्डी हे महाराष्ट्रामध्ये वसलेलं असं ठिकाण आहे. सालबर्डी हे खूप प्राचीन काळातील आहे. काहीच दुरीवर आलो आणि एवढा थकवा जाणवत आहे की बहुत माहित नाही समोर काय होईल. इथे सातपुडा पर्वतरांगा, घनदाट जंगल आणि शांत असं वातावरण आहे. इथे प्राचीन शिव गुफा आणि स्वयंभू शिवलिंग आहे. सालबर्डी हे ठिकाण खूप प्राचीन काळातील आहे. तर आपण इथे करत आहोत पैदलची वारी. ही जी वास्तू आहेत आपली हे पुरातन काळातली आहे आणि ही आजही संस्कृती जपलेली आहे आणि जपून ठेवणारे आपले महाराष्ट्रातलेच लोक खूप पुरातन काळातले आहेत. आणि महाशिवरात्रीला इथे हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी बघायला मिळते. या ठिकाणाचा इतिहास रामायण काळापासून व ब्रिटिश काळापासून सुद्धा संबंध जोडलेला आहे. सालबर्डी हे गाव फक्त धार्मिकच नाही तर नैसर्गिकरित्या आणि सौंदर्याने वसलेलं असं ठिकाण आहे. इतिहास, निसर्ग आणि भक्ती यांचा सुंदर असा संगम इथे अनुभवायला आणि बघायला सुद्धा मिळतो. तर सालबर्डी हे गाव मध्य प्रदेशमध्ये बैतूल या जिल्ह्यात आहे. हे गाव महाराष्ट्र सीमेच्या अगदी जवळच असल्यामुळे येथे मराठी आणि हिंदी दोन्ही संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. सालबर्डीचा परिसर हा सातपुडा पर्वतरांगामध्ये येतो. सालबर्डी हा किल्ला म्हणून एक ओळखला जातो. प्राचीन डोंगरी किल्ला आहे. काही जसं संध्याकाळ होते, रात्र होते, तशी या गुफामध्ये ना थंडी खूप वाढत जाते. आणि खरंच तुम्हाला एकदा तरी इथे यावं. तर या शिवलिंगवर 12ही महिने जल प्रवाहित होतो आणि ते कुठून होते याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. झालाय फायनली आपलं दर्शन आणि खूप सुंदर अशी शिवलिंग आहे. तर हा आहे गुफाच्या अंदरचा व्ह्यू आणि इथे वाघाची दरी पण आहे. पण आता ती दरी अशी बुजवली आहे. पहिले म्हणत होते की वाघ इथे आपल्या महादेवांच्या दर्शनासाठी यायचा, पण आता ती दरी बुजवलेली आहे. आणि ही आहे आपली अंदरची गुफा आणि इथेच आपलं शिवलिंग आहे आणि बाकीचे देवी देवता पण बघायला मिळते. इतिहासकारांच्या मते हा किल्ला गोंड राजांनी बांधला गेला होता. खूप जास्त मोठ्या पायऱ्या आहेत इथे आणि ही दर्शन झालेले आहेत आपले आणि ही परत दुसरी गुफा लागलेली आहे जिथून आपण बाहेर निघू आणि ही पण खूप मोठ्या उंचावर आहे. तर हा आहे गुफेच्या बाहेरील व्ह्यू आणि इथे खूप जास्त प्रमाणात गर्दी होती आणि इथे अजून पण शिवलिंगला पकडून अजून पण काही बाकी देवी देवता आहेत आणि इथे शिवपार्वतींच्या मूर्ती वगैरे सुद्धा बघायला मिळतात. आणि इथे बाण वगैरे घेऊन जाण्याची पण प्रथा आहेत. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात जसं ढगा, सालबर्डी आणि मोठा महादेव म्हणजेच पचमढी इथे बाण वगैरे घेऊन जातात. तेही मोठे आणि एवढ्या गडाचा रस्ता चढून. तर हा आहे आपला गडावरचा व्ह्यू आणि इथे खूप जास्त गर्दी होती महाशिवरात्रीच्या दिवशी. बघू शकतो.
गडाचा रस्ता उतरताना एक दुसरी गुफा लागते मधात, तिथे आपल्याला या देवीचे दर्शन करायला मिळते. या परिसरात प्राचीन मंदिरे आणि गुफा आढळतात, त्यामुळे धार्मिक दृश्यांचेही महत्त्वाचे मानले जाते. जंगल संपत्ती आणि डोंगराळ असल्यामुळे भौगोलिक रचनेमुळे हा भाग धोरणात्मक दृश्य. आणि आपण रात्री हा गड उतरलाय आणि हा गडाच्या बाहेरचा व्ह्यू. आणि इथे यात्रा पण भरलेली राहते. सालबर्डी परिसरात प्राचीन मंदिरे आणि साधूंच्या तपश्चर्यांचे कथा सांगितल्या जातात. काही ठिकाणी जुने गुफा आणि देवस्थान असल्यामुळे स्थानिक लोक येथे यात्रेला येतात. महाशिवरात्रीला भाविकांची विशेष अशी गर्दी दिसून येते. तर आपण आता उतरलेलो आहेत पूर्ण गड आणि हे गडाच्या खालचं दृश्य आहे, जिथे यात्रा वगैरे भरलेली आहे. आणि हे दुसऱ्या दिवशीचं दृश्य आहे. तर हा रस्ता जातो एका मठापर्यंत आणि तो मठ कोजागिरी पौर्णिमेमध्ये खूप प्रसिद्ध आहे, कारण कोजागिरी पौर्णिमेला तिथे दमाचे वगैरे औषध मिळते आणि खूपसे लोक बरे पण होतात. तर हा आहे मठाच्या बाहेरील व्ह्यू. आणि तुम्हाला पूर्ण मठाचा व्लॉग बघायचा असेल तर आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मिटलाय. तर हा खूप सुंदर ब्लॉग होता आपला. आणि अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि व्हिडिओज बघण्यासाठी, नवीन नवीन प्लेस बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक शेअर करा आणि सपोर्ट करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.